नमो अधिगण हा सोंग देव सारे वंदिती गणराया Bye.
नारदाची ही स्वारी चालली कुबेर स्वामी दरबारी मुखी नारायण देई दरबारी मुखाने नारायण प्रयोजन नारायण नारायण स्वामी आपल्या देवसृष्टीमध्ये सर्वात धन्यवाद आपल्या कोणत्याही घराची कमतरता नाही आपल्या मला साक्षात लक्ष्मी अवतरले आहे आपणास कोणतेही चिंता नाही परंतु 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 काय मुनिवर नारायण नारायण स्वामी आपल्या समोर कथन करताना आवाज फार संकोच आहे मुनिवर कोणताही संकोच न बाळगता आमच्या समोर कथन करा मुनिवर्या ते श्रवण करण्यासाठी आम्ही आधी आतुर झालो आहोत नारायण नारायण स्वामी आपल्यापासून निर्माण झालेला असून ते लोकासून त्याला कोणाचे फार आस लागले त्यासाठी त्याने भगवान महादेवांनी तपश्चर्या करून तसं वर प्राप्त करून येत आहे आणि या कार्याचा आरंभ तो आपल्यापासून करणार आहे त्यावर सावधान नारायण नारायण मुनिवर्या काय कथन करतात आपण माझ्यापासून निर्माण झालेला लोकासून दैत्य त्याला अतिलोकाची आस लागली आहे आणि त्यासाठी त्याने वर प्राप्ती करून घेतले नाही लोकसुरा हे कदापि शक्य नाही लोकसुरा या देवसृष्टीत मी सर्वात धनवान आहे आणि माझ्या धनाला कोणी हात लावू शकत नाही कोणी एक कुबेरा मुकाट्याने तुझ्या धन माझ्या स्वाधीन कर नाही नाही लोकसुरा माझ्या धनातील एक कान देखील तुला मिळणार नाही मुकाट्याने सारा धन माझ्या स्वाधीन कर आता हो माझ्या मनात युद्ध होत आहे लोकसुरा मला युद्धाचे आव्हान देऊन तू स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेस कोण कोणाच्या मृत्यूला आवाज देतो तेच पाहूया आल्या पावली माघारी जा लोबासुरा आल्या पावली माघारी जा अरे उभे ना हा लोबासुर माघारी जाणार नाही तुझे भान लुटला असताना अरे पाहूया कोण कोणाचं भान लुटते ते
जगी संसाराचा भार जोडीने वाहिला, जगी संसाराचा भार जोडीने वाहिला, रखुमाईचा संग विठू उभा राहिला, रखुमाईचा संग विठू
धन प्राप्त करत आनंद तेव्हा तुझ्या जवळ असले धन माझ्या स्वाधीन कर. काय लोकसुरा, ते तुला शक्य नाही. लोकसुरा, लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती आणि ती जिथे वास करते तिथे सुख, शांतता, समाधान आणि तुझ्यासारख्या अति लोकांना मारलेलं दैत्य कधी सर्वश्रेष्ठ धर्म बनू शकत नाही. विष्णुदेवा, मला तुझ्या तत्परात ऐकायचे नाही. मुकाटपणे तुझ्या जवळचे धन माझ्या स्वाधीन कर. नाही लोकसुरा, अति लोभा विनाशाचे कारण ठरते. त्यामुळे तुझा निर्णय त्वरित बदल. विष्णुदेवा, माझा अंत पाहू नको. माझी शान शक्ती संपते. मुकाटपणे तुझ्या जवळ धन माझ्या स्वाधीन कर. आता शिवकाल युद्धाच्या आवाज. शिकार युद्धाचे आव्हान. आपल्याकडे साडेधन लुटले आहे आणि तो स्वयं धनश्रेष्ठ समजत आहे. हो देवा, या समस्येचे निवारण कसे होईल काय सुचित नाही. हरी म्हणणारे दूर करी यातना हो नाम जपारे हरी म्हणणारे दूर करी यातना
चिंता मदत ज्ञात आहे. मग तुम्ही सांगा या चिंतेचे निवारण कसे होईल ते. आम्ही सकल देव ते ऐकण्यासाठी अधीर झालो आहोत. या समस्येचे निवारण किंवा देवांचे गुरु बृहस्पती हे त्याचे मार्गदर्शन करतात. तेव्हा तुम्ही त्याचे त्वरित दर्शन करून घ्या व आपली समस्या कथन करा. ठीक आहे मुनिवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्वरित मुनिवर्यांकडे प्रस्थान करतो. चला देवा. नारायण नारायण. चला आता आपल्याला निघायला हवं. सदा चालता बोलता घ्यावे वेळोवेळी हरीचे नाम तोची दाई दिशा तुझी पाहे सारे भरुणी चारी धाम गारे वेडा गारे राम कृष्ण हरी जय जय राम. हरे वेला हरे हरि राम मुखिया राम कृष्ण हरी जय जय राम. तुरंत का तुमची व्यथा मी जाणतो. अतिरोगाने फार उन्मत्त झाला आहे. त्याचा अंत आता जवळ आला आहे. मुनिवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे तुमचे श्रवण ऐकण्यासाठी आम्ही फार आतुर झालो आहोत. यासाठी तुम्ही देवादी देव विघ्नहर्ता घरी त्याची तुम्ही आराधना करा. तो तुम्हाला नक्की सहकार्य करेल. ठीक आहे गुरुदेव, आपण कथन केल्याप्रमाणे आम्ही त्या विघ्नहर्ता गणरायाची आराधना करण्यासाठी चाललो. ही जागा योग्य आहे. हेच तुम्ही कर्मचाऱ्याला बसा. तो ठीक आहे गुरुदेव. गणेशाय
आलो. प्रणाम गजानना. आयुष्य हो देव हो. तुम्हा सगळ्या देवदेवतांची समस्या माझं ज्ञात आहे. हे हो, तो लोभासुर ती लोभाने फार मारलाय आणि त्या लोभासुराचा उदास श्री गजाननाच्या हातून आहे. तेव्हा आपण काही चिंता करू नये. सर्व देवदेवतांचे व्रत परत मिळवण्यासाठी त्या लोभासुराला धडा शिकवलाच पाहिजे. चला भ्राताश्री, आपण त्या लोभासुराकडे प्रस्थान करूया. चला तर. हे लोभासुरा, तुला दिलोबाचा गर्व झाला आहे. आता मुकाट्याने तू सकल देवदेवतांचे धन देवदेवतांना परत करावे. हे लोभासुरा, तू ऐकले नाहीस का? हे गजानना, तुझ्या लोभासुरा उपदेश देत आहे. या लोभासुर संपूर्ण प्रसन्न आहे आणि सृष्टीत श्रेष्ठ आहे. गजानना, गजानना, मला उपदेश देऊ नकोस. लोभासुरा, अरे दुसऱ्या दिवस काम घेतलेलं धन कधीच फळ प्राप्त होत नाही. तेव्हा ते मुकाटपणे सगळं देवांना परत कर, नाही तर हे शक्य नाही. अरे मी हे धन अशा गुप्त ठिकाणी ठेवलं आहे, हे देव देवताना सुद्धा ज्ञात नाही. गजानना, तू त्याच्या बुद्धीचा देवता आहेस. तुला ते धन सापडते का? नाही गजानना, ते तुला सुद्धा सापडणार नाही. ते शक्य नाही गजानना, ते शक्य नाही. भ्राताश्री, या लोभासुराने ते धन कोणत्या ठिकाणी लपवून ठेवले आहे हेच काही कळत नाही. हो गजानना, आम्हास देखील काही सुचत होत नाही. चला भ्राताश्री, आपण थोडा वेळ ध्यानस्थ बसूया, म्हणजे काहीतरी आकलन होईल. काय? मातीच्या उदरात? भ्राताश्री, त्या लोभासुराने ते धन मातेच्या उदरात लपवून ठेवले आहे. माता म्हणजे आदिमाया पार्वती, माता म्हणजे धरणी माता, आणि मातेच्या उदरात म्हणजे धरणी मातेच्या उदरात म्हणजेच पाताळ. हो, झाले ज्ञात. हो, झाले ज्ञात. म्हणजे त्या लोभासुराने सारे धन त्या पाताळामध्ये लपवून ठेवले आहेत. चला भ्राताश्री, चला आपण पाताळात जाऊ, त्या लोभासुराचा समाचार घेऊया. हे लोभासुरा, तू सारे धन या पाताळामध्ये लपवून ठेवले आहेत आणि मला हे ज्ञात झाले आहे. मुकाट्याने ते धन परत कर, नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील. नाही गजानना, ते शक्य नाही. हे लोभासुरा, अरे तू माझा अंत पाहू नकोस. मुकाट्याने ते धन परत कर. नाही गजानना, ते शक्य नाही, कदापि शक्य नाही. लोभासुरा, तुझ्या अति लोभाचा आता अंत निश्चित आहे. अरे पाहतोस काय? सांभाळ माझा प्रहार.
दुसरा कोणी नसून तुझा हा लोभ आहे लोभासुरा. अरे सोडून दे हा लोभ, अजूनही वेळ गेलेली नाही. सोडून दे हा अतिलोभ, नाहीतर नाहीतर तुझे हे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. लोभासुरा, मी तुझा शत्रू नाही, तर तुझा अतिलोभ हा शत्रू आहे. अरे सोडून दे हा अतिलोभ, तेव्हा तू सुख शांतीने जीवन जगू शकशील. नाही गजानना, मला या जीवनातून मुक्ती द्या. धन नाही तर जीवन व्यर्थ आहे. गणेशा, जीवन व्यर्थ आहे. प्रभू, जीवन व्यर्थ आहे. कोण? कार्तिकी स्वामी, माझे सारे धन या गजाननाने प्राप्त केले. तुम्ही कशासाठी आला? लोभासुरा, मी तुझ्याकडून धन घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आलोय. ते म्हणजे वास्तविक धन. काय? वास्तविक धन? तो विनंती काय? द्या द्या कार्तिक स्वामी, ते मला वास्तविक धन द्या. द्या द्या प्रभू, द्या. लोभासुरा, हे वास्तविक धन आहे. ते म्हणजे ओम गण गजाननाय नमः या मंत्राचा जप कर. आणि या मंत्र जपाने तू जे स्वतःचे धन गमावले आहेस यापेक्षाही बहुमूल्य धन प्राप्त करशील. ओम गण गजाननाय नमः. ओम गण गजाननाय नमः. ओम गण गजाननाय नमः. ओम गण गजाननाय नमः. धन्य झालो मी, धन्य झालो. धन्य झालो. गजानना, आजपासून जे मला आवश्यक असेल तेवढेच मी धन मागेन, तेवढेच मी धन मागेन.